उतरला आणि समोर एक रिकामी खुर्ची होती, त्या खुर्चीला लात मारली त्याने आणि असं मोठा एक हत्यार काढला त्याने, खंजर. आणि दुसरा जे बसलेला होतो गाडीवरला त्याच्याजवळ मोठी तलवार असे, त्यानं अशी तलवार काढली आणि ते पळत येऊन माझ्या अंगावर असे तलवार मार, लय भाषण ठोकायलास तुझा संजय बियाणी करावं लागतंय म्हणून असं एक. मी ते खुर्चीनं ते तलवारचा घाव रोखला. यस म्हणले ते बोलता वेळेस, तू बाहेरच कसं निघता तुम्ही. ते बोलताना असं देखील तुमची फाईट चालू असताना मला तुम्ही म्हणालात की संजय बियाणी करतो, संजय बियाणी यांचा गोळीबार करून कोण गेला. काल तलवारी आणल्या होत्या, गोळ्या तुमच्यावर म्हणजे झाडू शकल्या असतात आहे. काल हे वस्तुस्थिती आहे की काल तलवारच्या जागी जर बंदूक राहिली असती तर आज मी तुमच्यासमोरून नसलो असतो. नांदेड आता बिहारच्याच वाटेवर आहे असं म्हणायला हरकत नाही, बरोबर. बिहार आज नांदेड 80% झालेलं आहे. नांदेडचं बिहार झालेलं आहे. त्याला दोषी इथलं प्रशासन आहे, इथले सत्ताधारी नेते मंडळी आहे. अशा गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना इथं प्रोत्साहन मिळतं. क्रमांक 1च्या काँग्रेस आणि वंचितच्या युतीच्या उमेदवार सारिका शिवाजी भालेराव यांच्या पतीवर काल 8च्या सुमारास शिवाजी भालेराव यांच्यावर तलवारीने हल्ला करण्यात आला आहे. खरं तर या हल्ल्यामध्ये त्यांचा जीव देखील जाऊ शकला असता. सुदैवाने ते बचावलेले आहेत. आपल्यासोबत स्वतः शिवाजी भालेराव आहेत. काय प्रकार घडला होता नेमकं रात्री आणि कसा प्रकार घडला त्या ठिकाणी. प्रकार असा घडला की काल प्रचाराची शेवट सांगता होती. ते झाल्याच्या नंतर आम्ही गल्लीमध्ये एका मित्राच्या घराच्या समोर खुर्च्या टाकून बसलो होतो. मग असंच गप्पा मारत बसल्या असल्यावर पाठीमागल्या साईडनं डिपोकडून काही 3 मोटरसायकली आल्या आणि ते एकदम समोर येऊन उभं टाकलं आणि एकजण उतरला आणि समोर एक रिकामी खुर्ची होती, त्या खुर्चीला लात मारली त्याने आणि असं मोठा एक हत्यार काढला त्याने, खंजर. आणि दुसरा जे बसलेला होतो गाडीवरला त्याच्याजवळ मोठी तलवार असे, त्यानं अशी तलवार काढली आणि ते पळत येऊन माझ्या अंगावर असे तलवार मार, लय भाषण ठोकायलास तुझा संजय बियाणी करावं लागतंय म्हणून असं एक. मी ते खुर्चीनं ते तलवारचा घाव रोखला, खुर्ची तुटल्या गेली. नंतर आम्ही त्यांच्यासोबत फाईटसुद्धा झाली. खुर्ची मी मारली त्यांना. खुर्ची मी जसं काठी फिरवतात तसं खुर्ची फिरवली, ती तलवार लागू दिली नाही मला. मग नंतर गलीतले लोक आम्ही त्याचा पाठलाग केला आणि एकदम असं दहशतीनं खूप माझं हे झालं काल साहेब. या प्रचाराच्या कालावधीमध्ये तुम्ही कोणाच्या विरोधात भाषणं ठोकली होती, नेमकं कशामुळे हा प्रकार घडला असं तुम्हाला वाटते, संशय व्यक्त करता. जे तरुणामध्ये वस्तुस्थिती आहे ते मी बोललो. ते बोलल्यामुळं ते बरेच जणाला मिरच्या लागल्या असतील आणि जे तरुणातले जे अवस्था आहे, जे अवैध धंदे अमुक तमुक आणि जिथले जे प्रॅक्टिकल गोष्टी जे बोलले, दलितावर होणारे अन्याय अत्याचार असो, इथले जे सामाजिक बांधिलकी जे आता नगरसेवकाचे जे कर्तव्य राहते त्याबद्दल मी काही प्रश्न बोलले. ह्या सगळ्या गोष्टी बोलत असते वेळेस ते लागलेले आहेत सत्ताधाऱ्यांना. त्यांना लागल्यामुळे त्यांनी हे डाव रचून आणलेलं आहे. पोलीस देखील घटनास्थळी काल दाखल झाले होते. तुमचे खासदार काँग्रेसचे रवींद्र चव्हाण देखील आले होते. पोलिसांनी कुठपर्यंत तपास केला आहे आजपर्यंत. पोलिसांनी चांगलं सहकार्य केलं. पोलीस घटनास्थळी योग्य वेळी दाखल झाले. पण नंतर मी काल जवळपास 1:30-2च्या सुमारास FIR फाटला रात्री. त्यावेळेसपर्यंत त्यांनी काही आरोपी पकडले होते, दाखवले, पण ते नव्हते. तरी त्यांनी तपास एकदम फास्ट गतीने करत आहेत असं माझ्याही निदर्शनास आलं. 2-3 टीम LCBच्या DBच्या फिरत आहेत. PI तांबेसाहेब हे अतिशय ताकदीने तिथं काम करत होते. श्वान पथक देखील बोलवलं होतं असं कळते आणि चपला देखील आरोपींच्या त्या ठिकाणी पडलेल्या आहेत. कसं बघू याच्याकडे. श्वान पथक बोलवलं होतं. CC फुटेज आमच्या नगरमधले जे आहेत त्या फुटेजमध्ये सरळ दिसत आहे की एका मोटरसायकलवर असे तलवारी घेऊन चाललेले तलवारी दिसत आहेत फुटेजमध्ये. असं वातावरण झालेलं आहे साहेब. त्यापैकी तुमची ज्या व्यक्तीसोबत फाईट झाली त्याचा चेहरा वगैरे तुम्ही पाहिला आहे का. आहे, मी समोर आल्यावर त्या आरोपीला नक्की 100% ओळखतो. आता अशी प्राथमिक माहिती मिळते की काही आरोपी पकडले, त्याच्यापैकी कोणी आहे का. नाही, त्याच्यामधला नव्हता ते. मग ते आरोपी सध्या पकडलेले का. मी जे माझ्यावर हमला केला तो आरोपी नव्हता एवढं मला माहिती आहे. आता तपास चालू आहे म्हणे, बघू. आता तुम्ही घरी बसलाय, उद्या मतदान आहे. खरं तर वार्डात तुम्हाला आखणी करावं लागणार आहे, पण आता तुम्ही घरातच बसून आहे. पण मला SP साहेबांना मी सांगितलं, विनंती पण केलेली आहे की आम्हाला संरक्षण द्या, प्रोटेक्शन द्या. कारण का अजूनही हमला होऊ शकते, काही होऊ शकते. कारण का त्यांनी जेव्हा तलवारीनं त्यांची झटापट झाली त्यावेळेस त्यांनी सरळ म्हणले की
16पर्यंत गेम करून टाकतो. निवडून जरी आलं तर तुम्हाला मारणार आम्ही म्हणून. निवडून जरी आलं तरी म्हणजे खून करून टाकतो. यस म्हणले ते बोलता वेळेस, तू बाहेरच कसे निघता तुम्ही. ते बोलताना असं देखील तुमची फाईट चालू असताना मला तुम्ही म्हणालात की संजय बियाणी करतो. संजय बियाणी यांचा गोळीबार करून कोण गेला. काल तलवारी आणल्या होत्या, गोळ्या तुमच्यावर झाडू शकल्या असत्या कधी. आहे काल हे वस्तुस्थिती आहे की काल तलवारच्या जागी जर बंदूक राहिली असती तर आज मी तुमच्यासमोर नसलो असतो. आहे अवैध हे जे मी म्हणतो ना, गुन्हेगारी वाढली सर. गुन्हेगारीवर आळा बसला पाहिजे. आणि हे यासाठी आपण, तुम्ही मीडिया असो, पोलीस प्रशासन असो, आपण एक लोकशाहीचा आधारस्तंभात आपण सर्वांना पण माझी विनंती आहे की ह्या गोष्टीवर आळा बसला पाहिजे. नांदेडमध्ये जसं मोबाईल लेकरं वापरतात तसं गुन्हेगार बंदुकी वापरत आहेत. जागोजागी अवैध धंदे, नशा, गांजा विक्री, अमुक, आणि तरुणामध्ये तर फार मोठ्या प्रमाणामध्ये 2 नंबरचे धंदे चालू आहेत. या जीवघेणा जो हल्ला झाला तुमच्यावर, याच्यामुळे तुमचा प्रभाग तर भयभीत आहे, पण तुमचं कुटुंब भयावह परिस्थितीमध्ये सध्या जगते आहे. वस्तुस्थिती आहे. पण मी, माझा जीव जरी गेला तर मागं हटणार नाही. नाव शिवाजी आहे माझं, हटणार नाही. एक मी भीमसैनिक, शिवसैनिक आहे. असलेला मी भिणार नाही, असलेला भीक टाकणार नाही. तेवढ्या परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांना मी मारलं आणि त्यांना पळवलं गलीतून. मी पाठ दाखवली नाही. त्यांनी माझ्यासमोर तलवारी घेऊन येऊन सुद्धा माझ्यासमोर पळून गेले. ही वस्तुस्थिती आहे. CC फुटेजमध्ये सुद्धा आहे की मी त्यांना पळू मारलेलं आहे. काय असेल आता आव्हान उद्या मतदान आहे, जनतेला काय आव्हान? जनतेला एकच आव्हान आहे, अजिबात भियायचे नाही, अजिबात घाबरायचे नाही. काल आणि एक विषय सांगायचा राहिला की काही पक्षाचे उमेदवार किंवा त्यांचे नातेवाईक, भाऊ, बंधू, गुन्हेगार प्रवृत्तीचे लोकांना खंजीर, हत्यार दाखवून धमक्या देऊ पैसे वाटलेत आणि वाटणं चालू आहे अजूनही त्यांच्या तरुड्यामध्ये. आम्ही पैसे कोण वाटायले पैसे माहिती आता हे व्हायलाच ना, सर्वांनाच माहिती आहे. अजून नगदीमध्ये कशाला, कालच एक हे झालं तरी मी भीत नाही. पण वस्तुस्थिती आहे अशा प्रकारची की मतदारांना सुद्धा पैसे देताळूच तलवार, हत्यार दाखवून द्यायलो, मतदान झालं तर ठीक आहे, नाहीतर मग बघा म्हणून असं धमक्या देऊन हे करत आहेत. आणि यामुळं तरुड्याच्या जनतेला मला सांगायचं आहे, अजिबात काळजी करायची गरज नाही. एक कट्टर भीमसैनिक, शिवसैनिक म्हणजे हे 50 खोकेवाले शिवसैनिक नाही. शिवरायांचे आम्ही मावळे आहोत. आम्ही बाबासाहेबांचे, शिवरायांच्या विचाराचे पाईक आहोत. आम्हाला एकच सांगायचं आहे की बाबा भिवू नका. आम्ही खंबीर आहेत. आम्ही लोकप्रतिनिधीसाठी जे उभं टाकलोत सर्वांच्या याच्यात, माझा जीव जरी गेला तरी मी मागं हटणार नाही आणि कधीच मागं हटलो नाही आणि हटणार पण नाही. बिनधास्त मतदान करायचं. काय कोणाचा पैसा देत असतील तर घ्या आणि मतदान आम्हाला करा. हीच सर्व तरुणावासियांना नम्र विनंती माझी. नक्कीच आपण पाहू शकतो की जे प्रभाग क्रमांक 1च्या ज्या उमेदवार आहेत काँग्रेस वंचित युतीच्या, सारिका शिवाजी भालेराव यांच्या पतीवर काल भ्याड हल्ला झाला. तर त्या हल्ल्यामध्ये त्यांचा जीव देखील जाऊ शकला असता, पण सुदैवाने ते बचावले. या हल्ल्यामुळं नांदेड शहरामध्ये गुन्हेगारी वाढली आहे अशी प्रतिक्रिया ते देताना आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर नांदेड आता बिहारच्याच वाटेवर आहे असं म्हणायला हरकत नाही, बरोबर. बिहार आज नांदेड 80% झालेलं आहे. नांदेडचं बिहार झालेलं आहे. त्याला दोषी इथलं प्रशासन आहे, इथले सत्ताधारी नेते मंडळी आहे. अशा गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना इथं प्रोत्साहन मिळतं. हे आता सर्व जनता एवढी हुशार झालेली आहे की गुन्हेगारांनाच प्राधान्य का, हे असे वस्तुस्थिती घडलेली आहे. आणि 100% जनता यांना न्याय देईल हे मला ठाम विश्वास आहे. नक्कीच या घटनेचा पोलीस तपास करतायत आणि येणाऱ्या काळामध्ये आरोपी कोण आहेत ते सिद्ध होईलच. दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज.